500 रुपये. त्याचबरोबर प्रशांत कदम यांच्याकडून देखील प्रमीणसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. सामनावीरचा पुरस्कार ज्यांच्या बॅटमधून 34 धावा आल्या, भरपूर चांगली बॅटिंग दिनेश अवस्कर. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. ट्वेलमॅन दोन्ही टीमचे ट्वेलमॅन आपण यायचे प्लीज. आणि मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ पर्ली अनिल कोळी सरांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. विनंती करेल दोन्ही टीमचे 12 मॅन आपण प्लीज या. आपण येत नाही तोपर्यंत मॅच इथे थांबेल, त्यामुळे विनंती असेल की आपण प्लीज यायचं. चेक. येस, धन्यवाद श्रीयोग. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मी. विनर वर्सेस विनर लढत मैदानावरती आता चालू आहे. जय हनुमान देसाई पाडाच्या विरोधात BCC परळी ब. सलामीचे बॅटर मैदानात देसाई पाडा संघाकडून. स्ट्राईक एंडला बॅटर सुधागडची रणमशीन पंकज देसाई. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू परेश. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज BCC परळी ब या संघाकडून. वेगवान गोलंदाज अक्षय नकाते. जबरदस्त ही मॅच होणार. पहिला चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू टाकला अक्षय नकातेने. वेगवान चेंडू टाकला. तर आपण आता लकी ड्रॉ नक्कीच इथे मात्र काढतोय आपण. जरा कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण थोडंसं फोकस करायचंय. आपण लकी ड्रॉ ओपन करतोय. चिठ्ठी स्टेजच्या बाजूला पाण्याची सोय केलेली आहे, पाण्याचे जेवण ठेवलेले आहे, तिथून पाणी घ्यायचंय. नक्कीच पंकज देसाई नाराज आहे स्वतःवरती. मोठी धाव संख्या नक्कीच उभारू शकला नाहीये, नाराज असेल. पहिल्या चेंडूवरती अक्षयने मात्र बाद केला. चला लकी ड्रॉ आपण काढतोय. चिठ्ठी मात्र आता उचलली जाते. कोणाचं नाव नक्कीच इथे या चिठ्ठीमध्ये येणार प्रेक्षकांपैकी आपण पाहणार आहोत. त्या प्रेक्षकाला मात्र इथे बक्षीस देण्यात येईल. आणि नाव आहे धीरज गुप्ता. लकी ड्रॉ पर्सन धीरज गुप्ता. इथे मात्र लकी ड्रॉच्या चिठ्ठीत नाव आलंय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला बोलतोय मैदानावरती पुन्हा एकदा. न्यू बॅटर मैदानामध्ये अष्टपैलू खेळाडू अजित देसाई. जबरदस्त यावेळेस मात्र चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय अजितने. याच्या अगोदरचा चेंडू अगदी वेगाने टाकला होता अक्षयने. ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कर चेंडूवरती पंकज बाद झाला. त्याच पद्धतीने हाही चेंडू अगदी जबरदस्त होता, परंतु यावेळेस अजितने मात्र या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं. एक धाव आली. आपण पाहतोय नक्कीच विनर वर्सेस विनर लढत चालू आहे मैदानावरती. जय हनुमान देसाई पाडाच्या विरोधात BCC परळी ब. लकी ड्रॉची इथं चिठ्ठी निघाली धीरज गुप्ता या नावाने. व्हेरिएशनचा वापर यावेळेस मात्र फिंगरचा नक्कीच इथे मात्र वापर करतोय गोलंदाज अक्षय. जबरदस्त चेंडू. डॉट आलाय, निर्धाव आलाय. स्ट्राईक एंडला बॅटर परेश. अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूने बऱ्याच मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवलेल्या आहेत, परंतु त्याच्या समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज अक्षय नकाते त्याने पहिल्या चेंडूवरती सुधागडची रणमशीन पंकजला बाद केलं होतं. जबरदस्त जबरदस्त काय गोलंदाजी करतोय. परफेक्ट लाईनचा वापर करतोय यावेळेस मात्र गोलंदाज अक्षय. सिद्ध करतोय स्वतःला मैदानावरती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. 1 धाव खर्च करत एक महत्वाची विकेट मात्र घेतली गेली. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. नक्कीच काय घडलंय. क्षेत्ररक्षक आलाय. अभिषेक मात्र नक्कीच झेल झाला असता, परंतु जीवनदान भेटलंय यावेळेस बॅटर परेशला. 2 धावा मिळतील जय हनुमान देसाई पाडा या संघाला. जबरदस्त नक्कीच संधी होती,
परंतु खूप दूरवरून धावत आले होते दोन क्षेत्ररक्षक तुषार आणि अभिषेक. दोघांच्या मध्ये हा चेंडू टप्पा पडला आणि 2 धावा मिळाल्या देसाईपाडा या संघाला. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील आपण पाहतोय आणि इथे मात्र आता चुकी करताना दिसतोय अक्षय. व्हेरिएशनचा वापर करायला गेला. स्लो चेंडू बाउन्स 4 धावांसाठी मात्र येत चौकार येतोय. येस कमान डीजे. डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय पॉवर प्लेचं. पहिल्या षटकाची अंती आपण धावसंख्या पाहतोय. जय हनुमान देसाईपाडा या संघाची धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात 7 या धावसंख्येवरती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज, एक जबरदस्त वेगवान गोलंदाज लेदर क्रिकेटपट्टू नील आवासकर याच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. विलासदादा युवा प्रतिष्ठान या ग्रुप कडून मात्र लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी सुद्धा 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल. जबरदस्त ही स्पर्धा आहे. बक्षीस नक्कीच आता लागले गेलेली आहेत आणि आता उद्याचा लॉट मी आपल्या समोर नक्कीच जाहीर करणार आहे. उद्याचा एक गाव ग्रामीणचा लॉट आहे. उद्या पहिली मॅच कोणाची आहे आणि किती वाजता रिपोर्टिंग करायची आहे हे नक्कीच मी आता थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर अनाऊन्स करणार आहे. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय नील आवासकर, वेगवान गोलंदाज लेदर क्रिकेटपट्टू. स्ट्राईक एंडला बॅटर अनुभवी बॅटर अजित देसाई. जबरदस्त चेंडू, जबरदस्त. नक्कीच लेदर क्रिकेटचा इथे अनुभवाचा वापर करतो यावेळेस गोलंदाज नील. पहिला चेंडू इथे डॉट आला. गुडलेनवरनं उचली घेतली चेंडूने. केतन पोपटने मात्र कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडली. चेंडू आला डॉट, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 7. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय. अजितने मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु थोडासा चेंडू अगदी गुडलेनच्या जवळ होता. बॅटच्या खूपच लांबच राहिला चेंडू. बॅटची कडा लागून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि इथे 1 धाव आली. उद्याची पहिली मॅच या मैदानावरची एक गाव ग्रामीण लॉट मधील मितांश 11 परळीच्या विरोधात वावेघर. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टायमिंग आहे 7चं. मॅच बरोबर 7:30 वाजता चालू होईल. दुसरी मॅच मानगाव खुर्दच्या विरोधात हिंदवी वॉरियर्स आंबडोशी. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण पाहतोय उद्याची तिसरी मॅच कोणाची असेल. जय हनुमान देसाईपाडाच्या विरोधात सक्षम तन्वी 11 माथेरान. आणि उद्याची चौथी मॅच असेल सावरोलीच्या विरोधात ऋतिक 11 पुणे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र परेशला फारसं काही समजत नाही की कशाच पद्धतीने चेंडू खेळावा आपण. नील अगदी जबरदस्त गोलंदाजी करतोय. परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. गुड लाईनवरना उचली चेंडू घेतोय आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू येते 8 डॉट. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडला गेलाय. आपण पाहतोय ओम पालवे याला. ओम सुद्धा अगदी जबरदस्त खेळाडू आहे. उद्या खेळताना दिसेल या मैदानावरती.
यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका, फाईन लेग क्षेत्र निवडलंय, चेंडू वन बाउन्स जातोय, 4 धावांसाठी येतोय परेशच्या बॅटमधून चौकार. डीजे षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात बरोबर घेतलाय चेंडूला आणि भेदून दिले. मिड विकेटला येतोय हा 6 धावांसाठी परेशच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत षटकार. डीजे षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाची अंतिम धावसंख्या आपण पाहतोय. जय हनुमान देसाई पाडा या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 18 या धावसंख्येवरती. नीलचं खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहतोय षटक. पहिल्या 4 चेंडूमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, 1 धाव खर्च करत 3 डॉट आले होते आणि शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 10 धावा आल्या, 1 चौकार आणि 1 षटकार आला. 18 धावा स्कोअरबोर्डवरती लागलेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज आपण पाहतोय, एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज आणि अजितच्या या षटकार परेशच्या या षटकारासाठी अजित देसाईने जर षटकार मारला प्रत्येक षटकारासाठी प्रवीण दादा खेरेटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी. अठरा धावा स्कोअरबोर्डवरती लागलेले आहेत. अजित देसाईच्या प्रत्येक षटकारासाठी प्रवीण दादा खेरेटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. षटकार मारा आणि आपले 500 रुपयाचं पारितोषिक कमवा. आणि आता बक्षीस वाढलंय. प्रशांत शिंदे आणि प्रवीण दादा खेरटकर यांच्याकडनं प्रत्येकी 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक लागले षटकारासाठी, प्रत्येक षटकारासाठी. तवळतोय मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे आशिष. स्ट्राइक एंडला बॅटर अजित. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः अभिषेक मात्र तिथे आलाय आणि जबरदस्त मात्र इथे मात्र झेल पकडला गेलाय. अजित या बॅटरला मात्र माघारी परतवलाय. कमान डीजे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय धनंजय देशमुख. धनंजय सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. विलास दादा युवा प्रतिष्ठान कडून नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक 3 षटकारांसाठी लागोपाठच्या 5000चं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 5000चं पारितोषिक. जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय मॅच मैदानावरती रंगणार आहे. जय हनुमान देसाई पाडा विरोधात बीसीसी प्रळी ब. स्प्रे द्यायचे.
न्यू बॅटर आपण पाहतोय धनंजय. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, अभिषेक चेंडूच्या खाली येतोय परंतु मनगडाच्या जोरावरती यावेळेस मात्र धनंजयने लॉंग ऑफला मात्र खेचलाय 6 धावांसाठी एक जबरदस्त असा षटकार. डीजे संख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. जबरदस्त एफर्ट्स इथे लावते केतन पोपट यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच म्हणावं लागेल जर हा झेल यदा कदाचित झाला असता तर नक्कीच आता युट्यूबच्या माध्यमातून इन्स्टाला जास्तीत जास्त व्हायरल झाले असते व्हिडिओ. एफर्ट्स लावते केतन पोपट. दरम्यान 1 धाव मिळाली, धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा 17 नंबर जर्सी घालणारा बॅटर परेश मात्र आलाय. यावेळेस मात्र नक्की फाईन लेग क्षेत्र निवडले. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय. यावेळेस चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. डीजे चौकार जर आला तर प्रशांत दादा शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. आशिषला मात्र आता नक्कीच कमबॅक करावा लागेल. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. दरम्यान रनआउटची संधी आणि इथे मात्र नक्कीच काय घडलंय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल इथे. येस, थर्ड अंपायर नक्कीच घेतला गेला. आता चेक केलं जाईल की रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. येस, डिसिजन येतोय नॉट आउट. 2 धावा मिळतील नक्कीच जय हनुमान देसाई पाड्या संघाला. धावसंख्या 2 ने वाढते, जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. 31. अजूनही या षटकातील 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा बॅटर परेश. नक्कीच प्रयत्न चांगला होता यावेळेस मात्र मल्हार याचं, परंतु चेंडू हाताला लागून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटला येतोय हा परेशच्या बॅटमधून. 6 धावांसाठी षटकार. डीजे दोन गणीच्या मोबदल्यात जय हनुमान देसाई पाड्या संघाची धावसंख्या 37. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज अक्षयने. जवळजवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर नीलने षटक टाकलं होतं, 11 धावा खर्च केल्या. आणि आता आशिषने मात्र 3रं षटक टाकलं, जवळजवळ 19 धावा खर्च केलेल्या आहेत. जर आता नक्कीच आपण पाहतोय शेवटचं आणि आता अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज, वेगवान गोलंदाज अभिषेक. आणि या चेंडूवरती जर अभिषेकने विकेट जर घेतली तर प्रशांत शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 37 धावा स्कोरबोर्डती लागलेले आहेत 3 षटकाच्या अंती. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज अभिषेक, ज्याच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. परंतु धनंजय मात्र नक्कीच मैदानामध्ये एक जबरदस्त मात्र फलंदाजी करतोय. त्याला साथ देण्याचं काम करतोय परेश.
यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त चेंडू आणि विकेट आता आलेली आहे आणि प्रशांत शिंदेच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मात्र अभिषेकला लागू झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आले. धनंजय बाद झाला. कमान डीजे. बोललो आतापर्यंत मी डीजे ऑपरेटरिंग करत असताना डीजे ऑपरेटरचं हे कान नेहमी समालोचकाकडे असणं गरजेचं आहे. जबरदस्त जबरदस्त. इथे मात्र बॅक टू बॅक मात्र इथे येते दुसरी विकेट. वैभव मात्र माघारी परतलाय. येस कमान डीजे. नक्कीच डीजे ऑपरेटर दादाला माझी विनंती असेल की आता आपण थोडीशी इतिहासावरती सुद्धा गाणी ऐकवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांवरती आपण नक्कीच गीते ऐकावा ही विनंती असेल. विकेट हॅट्रिकला मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान या ग्रुपकडून 2 चेंडूवरती 2 विकेट आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय तो म्हणजे सूरज. समोरच्या गाडीची लाईट चालू आहे बघा, ती बंद करायची आहे. खेळाडूंना त्याचा त्रास होतोय मैदानामध्ये. लाईट बंद करा प्लीज. विकेट हॅट्रिकचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. आपण अभिषेक जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात. सूरज स्ट्राइक एंडला आणि इथे मात्र नक्कीच रनआउटची संधी आहे, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रुपेशच्या माध्यमातून सिंगल आली. विकेट हॅट्रिक इथे मात्र मिस झाले. येस ऑफिशियल्सने मात्र इथे आता वेस्ट हाईटचा नक्कीच मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केलं जाईल आता बीमर आहे की नाही. ऑफिशियल्स पंच इथे आहेत, ते चेक करतील. परंतु या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. धावसंख्या वाढले. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. येस ऑफिशियल्सचा डिसिजन येतोय. फायर डिलिव्हरी. चेंडू अगदी जवळून पाहिलाय. या स्टँडवरती चेंडू ट्रॅव्हल होत होता. मात्र या चेंडूवरती 1 धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा परेश आता स्ट्राइक एंडला आलाय. जबरदस्त यावेळेस मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. यॉर्कर चेंडू टाकला होता, खोदून काढला, परंतु या चेंडूवरती 1 धाव मिळाली निश्चित स्वरूपात. जबरदस्त गोलंदाजी करतोय अभिषेक. यावेळेस मात्र आतापर्यंत ज्याने जवळजवळ 4 चेंडू टाकलेत, 2 विकेट्स घेतल्यात, 2 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. 39 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आतापर्यंत. न्यू बॅटर आता मैदानामध्ये स्मिथला मात्र संधी दिले. 39 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. आजचा पहिला दिवस. विलासदादा युवा प्रतिष्ठान आपण पाहतोय यांच्या माध्यमातून हे एक जबरदस्त ही स्पर्धा आणि स्वतः विलासदादा सुद्धा अजून या मंचावरती उपस्थित आहेत. सर्व मंडळी उपस्थित, ग्रुप पूर्ण उपस्थित आहे. आणि या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी मात्र काही जबरदस्त प्रतिसाद दिला या स्पर्धेला. उद्याचा 1 गाव 11चा लॉट आहे.
उद्या सुद्धा गर्दी सकाळ आपण पाहतोय संध्याकाळपासून गर्दी असेल या मैदानावरती. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, चेंडू हवेत आहे. दरम्यान वन बाउन्स येतोय हा फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे स्कोरबोर्डती लागलेले आहेत. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू शिल्लक. या चेंडूवरती नक्कीच या चेंडूवर षटकार जर आला तर बाळादादा देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची इथे मात्र खैरात होते. प्रशांतदादा शिंदे, प्रवीणजी खेरेटकर, बाळादादा देशमुख यांच्या माध्यमातून बक्षिसं लागली गेलेली आहेत. तर नक्कीच या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. दरम्यान 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवरती. 45चा मात्र टार्गेट असणार आहे. जबरदस्त आपण पाहतोय 4 षटकांमध्ये 45 धावांचं टार्गेट असेल तर आपण आता नक्कीच विलासदादा पालवे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक आणि त्यांच्या माध्यमातून मला समालोचनसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आले. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय मी. या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे विलासदादा पालवे यांची. आणि त्यांनी जो खऱ्या अर्थाने जो मैत्री वर्ग जो कमवलेला आहे, जवळजवळ आपण पाहिलात तर 100-150 जणांचा हा ग्रुप आहे विलासदादा युवा प्रतिष्ठान. आणि आता हे पर्व दुसरं आपण पाहतोय. पुढच्या 3ऱ्या पर्वामध्ये आम्हाला आता थोड्याच अर्धा 1 तासापूर्वी आम्हाला बातमी समजली की पुढच्या पर्वामध्ये बक्षिसाची रक्कम ही वाढणार आहे. यदा कदाचित ही बक्षिसाची रक्कम 2 लाख रुपये असेल पुढच्या वर्षी. कारण की जी मेहनत जी घेतली या संपूर्ण टीमने, प्रत्येकाचं खऱ्या अर्थाने मी नाव घेऊ शकत नाही कारण की प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो तर जवळजवळ हे 4 षटक संपून जातील. कारण की जवळजवळ 100-150 लोक मित्रांचा हा ग्रुप आहे, हे प्रतिष्ठान आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्याचं काम केलं गेलंय. पुढच्या वर्षी पर्व 3रं मध्ये 2 लाख रुपयाचं पारितोषिक असेल आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल मात्र असेल, बाईक. खऱ्या अर्थाने हे पर्व आता मोठं होत चाललंय. हे प्रतिष्ठान जे आहे ते आता खऱ्या अर्थाने मोठं होत चाललंय. जसजसे आपण स्पर्धा पाहतो पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये, पुढच्या वर्षी बघा विलासदादा आम्हाला सांगतायत 2 आयकॉन प्लेअर पुढच्या वर्षी नक्कीच दिले जातील ऑल इंडियामधून. हा फॉर्मॅट असेल जसं वरुण एस पाटील साहेबांचा आपण पाहतो ग्रामीण धमाका बिग बॅश, ही जबरदस्त मोठी स्पर्धा आहे. त्यामध्ये हा फॉर्मॅट वापरला जातो. 2 आयकॉन प्लेअर, त्याच पद्धतीचा फॉर्मॅट मात्र वापरण्यात येईल. प्रशांतदादा कदम सुद्धा इथे बसलेत माझ्या बाजूला. त्यांची सुद्धा मेहनत आहे, सर्वांचीच मेहनत आहे. या संपूर्ण ग्रुपने जवळजवळ 15-20 दिवस अहोरात्र मात्र काम केलंय. खेळपट्टी सजवण्याचं काम असेल, निमंत्रण कार्ड असतील, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण देण्याचं काम असेल, हे मात्र व्यवस्थितपणे पार पडले. आणि त्या खऱ्या अर्थाने संपूर्ण या परिश्रमाचं हे जे फळ जे आहे, जे आज आलेली तुमची जी प्रेक्षकांची गर्दी आहे, ही तुमच्या खऱ्या अर्थाने साध्य ठरलेली आहे. आज थोडासा उशीर झाला, परंतु उद्या व्यवस्थितपणे 7:30 वाजता बरोबर मॅच चालू होतील. कारण की शरीराला सुद्धा आपल्या झोपेची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे. जर उद्या 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत सामने संपले तर निदान 5 ते 6 तास झोप जरूर मिळेल. चला आता आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. पेडलीच्या विरोधात BCC परळी ए. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी लगेच. नेक्स्ट मॅच
BCC परळी ए च्या विरोधात पेडली. चला दोन्ही संघ या, कर्णधार पाठवा आपले. चोवीस चेंडू आणि 45 धाबांची गरज असेल. रिक्वायर्ड रन रेट जे असेल पर ओव्हर 11.25 11.25चं रिक्वायर्ड रन रेट असेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11-12 धावा बनवावे लागतील. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज जय हनुमान देसाईपाडा संघाकडून. वेगवान गोलंदाज सूरज. स्ट्राईक एंडला बॅटर ज्याच्या पाठीशी खऱ्या अर्थाने खूप चांगला तगडा अनुभव आहे क्रिकेटचा, तो पोपट. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यंगस्टार खेळाडू ज्याने मागच्या 2-3 वर्षाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. फॉर्म मध्ये अनकीचा बॅटर तुषार कोहली मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. येस, पंचांचं येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र सिंगल आली. गणराला बंधन करणारी पहिली धाव मात्र खात्यावरती जमा केली BCC परळी बी या संघाने. स्ट्राईक एंडला आता मात्र तुषारला मात्र आणण्याचं काम केलंय. तुषार एक जबरदस्त स्फोटक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येत असतात, परंतु त्याच्या समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे सूरज. अगदी कसलेला गोलंदाज आहे हा. जबरदस्त फटका. जसा चेंडू आलाय तसा चेंडूला मारलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला येतोय. हा 4 धावांसाठी तुषारच्या बॅटमधून चौकार. डी आमच्या प्रवीण दादा खेरटकर आम्हाला सांगतायत की तुषारने जर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल प्रवीण दादा खेरटकर यांच्याकडून. आणि बघा प्रशांत दादा शिंदे यांच्याकडनं विकेट जर घेतली सूरजने तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. नेक्स्ट बॉल. जबरदस्त फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, परंतु वैभव तिथे चांगला क्षेत्ररक्षक नक्कीच या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये गणला जातो. वैभवचं नाव आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्याने. एक धाव आली. पेडली संघ इथे टॉस विन झालाय आणि त्यांचा निर्णय त्यांनी सांगायचा आहे. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच पाहतोय चेंडू गोळीच्या वेगाने नक्कीच जातोय. दरम्यान चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. केतन पोपटच्या बॅट मधून येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. डीजे ज्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. सुरुवात मात्र अगदी जबरदस्त नक्कीच BCC परळीकडून पाहायला मिळते. 11च्या सरासरीने नक्कीच खेळायचंय. 10 धावा स्कोरबोर्डचे लागल्यात. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. केतन पोपटच्या बॅट मधून येतोय हा जबरदस्त लॉंग ऑन ला येतोय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. कमान ठोक डी. कसलेला फलंदाज आहे. अनुभव आहे त्याच्या पाठीमागे. 15-20 वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरती हा षटकार खेचलाय मात्र लॉंग ऑनला. 16 धावा स्कोरबोर्डचे लागलेले आहेत. सन्मान दिले. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं एक चांगल्या क्रिकेटरची ओळख. जसा चेंडू आला त्याला हलकाचा स्टेअर केला, पॉइंटच्या दिशेला ढकलून काढलं. 1 धाव आली. 17 धावा पहिल्या षटकाची अंतिम मात्र जाऊन पोहोचल्यात. आता समीकरण बदललंय. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 28 धावांची गरज आहे. येस डीजे.
लेग ब्रेक ऑफ ब्रेक व्हेरिएशन गोलंदाज परेश देसाई. स्ट्राईक एंडला बॅटर केतन पोपट, ज्याच्या बॅटमधून एक जबरदस्त लॉंग ऑनला षटकार आलाय. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चला पेडली संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. सँडी अनिकेत येस क्षेत्ररक्षण स्वीकारले. बीसीसी परळी संघ आपण फलंदाजी करण्यासाठी तयार राहायचंय. अठरा चेंडू आणि 28 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर केतन पोपट, गोलंदाजी मार्फत परेश. जबरदस्त चेंडू होता, नक्कीच आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव आली या चेंडूवरती, एका धावेवरती होते समाधान. धावसंख्यात जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. स्ट्राईक वरती आणण्याचं काम केले तुषारला यावेळेस. तुषारच्या बॅटमधून सुद्धा एक नक्कीच एक्स्ट्रा कव्हरा चौकार आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच काय घडतंय. दरम्यान एक धाव आली, दरम्यान एका धावेवरती होते समाधान. परेश एक जबरदस्त नावाजलेला गोलंदाज आहे. 2 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला केतन आलाय. 45चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. गुडलेन वरना उसळी घेऊन चेंडू अगदी विकेट किपर पंकज देसाईच्या मात्र हातामध्ये जाऊन सोपावलाय आणि पंकजने मात्र त्याची कामगिरी व्यवस्थित पार पाडली. चेंडू मात्र इथे हा डॉट आलाय. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये केतन पोपट मात्र इथे नक्कीच बाद होते. कमॉन डीजे. तशाच पद्धतीचा मात्र आता खेळ करावा लागेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज परेशचं. मात्र 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 2 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट घेतले. केतनला मात्र बाद केलंय. सुरेश दादा यांच्याकडून नक्कीच परेशच्या विकेटसाठी जी विकेट घेतली त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त फटका, परंतु इथे मात्र काय घडलंय, पॉइंटचं क्षेत्र निवडलं होतं, परंतु या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपला गेला स्मिथच्या माध्यमातून. ज्या आल्या पावली मात्र आता आशिषला माघारी परताव. मात्र परेशला अरुण नाना यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लागू झालंय. आणि आता महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये एंटर होते, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. मुख्य खेळाडू बीसीसी परळी ब संघाचा अभिषेक गुप्ता. समीकरण आता बदललंय. धावसंख्या आपण पाहतोय 19, अजूनही 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी परेशच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्यात, 2 महत्वाच्या विकेट आल्यात. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय.
दरम्यान एक यशस्वी मात्र षटक मात्र समाप्त होतोय. 2 षटकाची अंतिम धावसंख्या आपण पाहतोय 19 धावसंख्या स्कोरबोर्डची लागलेली आहे. 12 चेंडूने आता 26 धावांची गरज आहे. येस डीजे. ही लाखाची स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा ही पुढच्या पर्वामध्ये 2 लाखाची स्पर्धा होणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र मोटरसायकल बाईक मात्र देण्यात येईल. जबरदस्त ही मेहनत संपूर्ण या विलासदादा युवा प्रतिष्ठान ग्रुप कडून घेतली गेलेली आहे. आपण पाहतोय यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते. जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय फटका तुषारच्या माध्यमातून 1 धाव आली. अजित मात्र गोलंदाजी मार्फत 3रं षटक घेऊन आलाय. 11 चेंडूने आता 25 धावांची गरज आहे. अभिषेक वरती मात्र जबाबदारी नक्कीच असेल. 11 चेंडूने 25 धावा. मॅच इथून मात्र बॅलन्स आहे 50%. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. जरा विनंती आहे बघा, समोर जी गाडीची लाईट चालू आहे ते आपण बंद करायचे. आतमध्ये मैदानामध्ये खेळाडूंना त्रास होतोय. विनंती आहे आपल्याला, प्लीज आपल्या गाडीची लाईट बंद करा. अभिषेकच्या नक्कीच आपण पाहतोय बॅट मधून मात्र जबरदस्त यावेळेस मात्र मिडविकेटला मात्र येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत. युटर्न घेतलंय मॅचने. अभिषेक एक जबरदस्त फलंदाज आहे. या षटकाराने मात्र आता धावसंख्या धावून पोहोचते 26 या धावसंख्येवरती. 10 चेंडूने आता 19 धावांची गरज आहे. मॅच मात्र युटर्न घेते. 10 चेंडूने 19 धावांची गरज. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचे दोन्ही संघाने, पेडले आणि बीसीसी परळी अ संघ. 10 चेंडूने 19 धावांची गरज आहे. अभिषेक मात्र आता व्यवस्थितपणे जबाबदारी घेऊन मैदानावरती खेळतोय. आणि इथे मात्र गोलंदाज अजित मात्र चुकी करताना दिसतोय. भीमरच्या स्वरूपात मात्र इथे मात्र पंचांनी मात्र नो घोषित केलाय. आणि आता संधी अभिषेकला. फ्रीडचा चेंडू असेल. समीकरण बदललं आता. 10 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. फ्रीडचा चेंडू असेल नक्कीच. आणि नेहमीच आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर नेहमी म्हणत असतात फ्रीडचा चेंडू असेल ज्या वेळेस ते मी म्हणत असतात चाहो जैसा मारो. आणि खरंच ICC क्रिकेट रूल्सनुसार 128 हा नियम आहे. फ्रीडच्या चेंडूवरती आपण पाय तसा चेंडू मारू शकतो.
आणि आता संधी आहे बॅटरला अभिषेकला. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र नक्कीच फ्री हिटचा चेंडू आहे. एक धाव नक्कीच धावून काढलेली आहे. दरम्यान सिंगल आली. या फ्री हिटचा चेंडूचा मात्र संधीचा फायदा मात्र घेता आला नाही बॅटर अभिषेकला. एक धाव आली. स्ट्राईक वरती आता तुषारला आणण्याचं काम केलंय. धावसंख्या धावून पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 17 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र अगदी बावडीच्या जवळून मात्र हा चेंडू जातोय. गुडलेन वरना उचली घेऊन विकेट किपर पंकजच्या हातामध्ये चेंडू गेलाय. पंकजने कामगिरी व्यवस्थित पार पाडली. समीकरण बदललं आता. शेवटचे 8 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतो. नक्कीच एक धाव आली. दरम्यान सिंगल वरती नक्कीच समाधान मिळतंय. समीकरण बदललं. 7 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. हा शेवटचा चेंडू जो आहे जो अतिशय निर्णायक चेंडू असेल. 7 चेंडू आणि 16 धावा. अभिषेक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. अजितने मात्र कमबॅक चांगलं केलंय. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. शेवटचा चेंडू हा अतिशय निर्णायक. या चेंडूवरती नक्कीच काय घडणार काय बिघडणार ते आपण पाहणार आहोत. सात चेंडू आणि 16 धावा. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑफला येतोय अभिषेकच्या बॅट मधून. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. डीजे धावून पोचते 33 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मॅच अगदी जबरदस्त मोडवरती आता आलेली आहे. मॅचने युटर्न घेतलं. या चौकाराने मी मगाशीच सांगितलं की हा शेवटचा चेंडू अगदी निर्णायक चेंडू होता. अभिषेकने व्यवस्थितपणे या चेंडूला निरकून पारखून घेतलं. लॉंग ऑफला मात्र 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार आला. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पंकज देसाई नक्कीच कोणाच्या हातात चेंडू सोपवणार ते आता आपण पाहणार आहोत. निर्णायक षटक आणि नक्कीच चेंडू सोपवलाय बंटी कडू या गोलंदाजाच्या हातामध्ये. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. अगदी जबरदस्त मॅच आहे. मॅच मी म्हणेन नक्कीच इथं बॅलन्स आहे. या चौकाराने युटर्न घेतलाय. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. तुषार मात्र मैदानामध्ये आता ऑन स्ट्राईक पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक आहे जो वैयक्तिक खेळतोय. 11 या धावसंख्येवरती. प्रत्येक डॉट चेंडूसाठी बंटी कडू या बॉलरला गोलंदाजाला प्रत्येक कडू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. तुषार हिरो बनण्याची संधी मात्र आता यावेळेस आहे तुषारला. 6 चेंडू आणि 12 धावा. सरळ बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस नक्कीच काय घडलंय. दरम्यान या चेंडूवरती मात्र सिंगल आलेली आहे. अभिषेकला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय तुषारने. आणि अभिषेकला आता नक्कीच कशा पद्धतीने खेळ करणार ते आपण पाहणार आहोत. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम. जबरदस्त मॅच आहे. अभिषेक मात्र मैदानामध्ये जबाबदारी घेऊन मात्र खेळतोय यावेळेस. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. बंटी ज्याच्यावरती नक्कीच सर्वांचं लक्ष लागलंय आता. जबरदस्त चेंडू. इथे मात्र
अगदी बॅटच्या जवळ चेंडू होता. या चेंडूला नक्कीच जर व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतला असतं तर यदा कदाचित लॉंग ऑनला 6 धावांसाठी षटकार आला असता. व्यवस्थितपणे चेंडू निरकून पारखून घेणं गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आता मॅच अजूनही बॅलन्स आहे. ना बीसीसी परळी ब जिंकलाय ना इथे जय हनुमान देसाई पाडा जिंकलाय. यावेळेस मात्र व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतलाय चेंडू आणि लॉंग ऑफला मात्र ठोकलाय 6 धावांसाठी नवसंजीवनी देणारा षटकार. कमान ठोक डीजे. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या षटकाराने मात्र युटर्न घेतले. आता नवसंजीवनी देणारा षटकार मात्र आला अभिषेकच्या बॅट मधून. कॉन्फिडन्स लेवल नक्कीच हाय असेल यावेळेस अभिषेकचा, कारण की मनगडाच्या जोरावरती मात्र लॉंग ऑफला मात्र त्याने षटकार ठोकलाय आणि लॉंग ऑफला षटकार मारणं, एक्स्ट्रा कव्हरला मारणं मनगडामध्ये ताकद असावी लागते. या डीजे ऑपरेटरसाठी नक्कीच मात्र इथे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रवीण दादा खेरटकर यांच्याकडून. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस नक्की काय घडलंय? दरम्यान नक्कीच 1 धाव आलेली आहे आणि दरम्यान इथे मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. 2 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. अभिषेकने मात्र स्ट्राईक घेतले स्वतःकडे. कॉन्फिडन्स नक्कीच त्याच्यावरती आहे स्वतःवरती. बंटी मात्र कमबॅक करतोय. षटकार आला होता याच्या अगोदरच्या चेंडूवरती. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. अभिषेकला मात्र आता संधी आहे हिरो बनण्याची. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. कॉन्फिडन्स लेवल हाय. बंटी कडूवरती सुद्धा नजरा लागल्यात सर्वांच्या. बघा, विनंती असेल की बाहेरून कोणीही बोलू नये. मॅच काही होऊ द्या, हारो जिंको, मैदानात कोणी एंटर करायचं नाही. बाहेरून कोणी काय बोलायचं नाही. आणि इथे मात्र अभिषेकच्या बॅट मधून येतोय हा विजयी 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. घेऊन मात्र इथे आज सामना जिंकला. परंतु दोन्ही संघाचं मी इथे नक्कीच अभिनंदन करेन आणि जय हनुमान देसाई पाडा या संघाला पुढील वाटचाळीस शुभेच्छा देईल. खूप चांगला खेळ झाला. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन झालं. चला आता दोन्ही टीम्सने एकमेकांना शेक हँड करायचंय. श्रीयोग आपण या. 7 चेंडू आणि 24 धावांची बहारदार खेळी आणि ठरला आणि विकेट गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या. ठरला मॅन ऑफ द मॅच अभिषेक गुप्ता.